एक अलिशान कार, जवळपास 32 कोटीचे ड्रग्ज आणि ठाणे महानगरपालिकेचा लोगो. ठाणे पोलिसांनी एक महत्वाची कामगिरी केलेली आहे आणि त्याच कामगिरीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. नक्की कनेक्शन काय आहे ठाणे महानगरपालिकेचा लोगो, एवढं कोट्यावधीचे ड्रग्ज आणि ही अलिशान BMW अशी ही कार आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी पोलीस उपायुक्त क्राईमचे सर आहेत. सर, नक्की हे प्रकरण काय आहे? महानगरपालिकेचा लोगो आहे, अलिशान कार आहे आणि एवढं 32 कोटीचे ड्रग्ज, नक्की कनेक्शन काय आहे? गुन्हे शाखा घटक 2चे पोलीस शिपाई अमोल इंगळे आणि पोलीस हवालदार प्रशांत राणे यांना माहिती मिळाली होती की भिवंडी परिसरामध्ये 2 इसम हे अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत. त्या अनुषंगानं घटक 2चे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, API माळे आणि त्यांच्या टीमने ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली. त्यामध्ये 2 इसमांना ताब्यामध्ये घेण्यात आले. एक तारीख तन्वीर अहमद अन्सारी राहणार मुंब्रा ठाणे आणि दुसरा महेश देसाई राहणार विठ्ठलवाडी उल्हासनगर या 2 इसमांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्यांच्याकडून एकूण 15 किलो MD मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर 2 चारचाकी वाहने, रोख रक्कम, मोबाईल असा एकूण 32 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे, जप्त करण्यात आलेला आहे. या आरोपींची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची आहे. यापूर्वी या आरोपींवर 3 आणि 4 वेगवेगळे NDPS कायद्यानुसार गुन्हे दाखल आहेत. त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहे. नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर आरोपीवरती अनेक गुन्हे दाखल होते. मात्र ठाणे महानगरपालिकेच्या लोगोचं नक्की काय समीकरण आहे? या गुन्ह्यामध्ये 2 वाहनं वापरण्यात आलेली आहेत. एक स्विफ्ट डिझायर कार आहे आणि BMW कार आहे. या वाहन मालकांचा आरोपींशी काय संबंध आहे किंवा ही वाहनं यापूर्वी अशा NDPSच्या किंवा अंमली पदार्थ विक्रीमध्ये वापरली आहेत का, या गुन्ह्यामध्ये वापरण्याचं काय कारण आहे आणि या कारचे ओनर आणि आरोपी यांचा काय संबंध आहे, त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहे. नक्कीच ही आलिशान तुम्ही कार बघत असाल आणि दुसरी एक कार आहे आणि जर या पाठीमागे जर बघत असाल तर एक ठाणे महानगरपालिकेचा लोगो जो आहे तो या आलिशान कारवरती आहे. आणि नक्कीच प्रकरण काय आहे, नक्की कनेक्शन काय आहे? 32 कोटीचे ड्रग्ज, ठाणे महानगरपालिकेचा लोगो आणि ही आलिशान कार, नक्की आलिशान कार कोणाची आहे, नक्की या लोगोचं काय कनेक्शन आहे? आता सध्या पोलिसांकडून याचा तपास सुरू जरी असला तरी यातून कोणती धक्कादायक माहिती समोर येईल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. रणजित इंगळे, लोकमत, ठाणे.